तर नाशिकच्या शिलूज किचनमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण करणार आहोत बोंबील. ह्या मासाचा एक प्रकार असतो, तर त्या माशाच्या प्रकाराचं भुजणं, बोंबीलचं भुजणं. आणि त्याच्यासाठी आपण इन्ग्रेडियंट्स काय काय घेणार ते पाहूया. हे बोंबील मी एक 15 मिनटं मीठ लावून आणि लिंबाचा रस घालून थोडा वेळ ठेवले होते. आता हे धुवून घेतलेले आहेत. हे साधारण पाव किलो बोंबील आहेत. त्याचे तुकडे केले, एकाचे 2. या प्रकाराला लसूण आपण खूप जास्त वापरतो. हे जवळजवळ 15 पाकळ्यांचे मी थोडेसे छोटे कट करून घेतलेले आहे. हे आलं आहे, आलं घेतलं. हे नंतर कोथिंबीर ह्याला लागते, कोथिंबीर घेतली. हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, साधारण 1 मोठी मिरची. धणे पावडर, जिरे पावडर आणि ओलं खोबरं. आणि हे चिंचेचं कोळ आहे, चिंचेचं कोळ घेतलं आहे. हा कांदा घेतला आहे, पण हा कांदा खूप आहे, पण इतका बारीक चिरला आहे तो मी कांद्याचं जे मशीन मिळतं त्याच्यात घालून हे करून घेतलेलं आहे, त्यामुळे ते इतकं बारीक चिरलं गेलं आहे. पहा, ह्या भुजण्याला कांदा जरा बारीक लागतो, मग तो हाताने जरा थोडासा कमी होतो बारीक, म्हणून मग मी त्या मशीनमधून काढलं आहे. आणि बाकीचं आपण आता पाहू कृती. मी गॅस पेटवते. वारंवार आता मी देणार आहे वेगवेगळ्या रेसिपीज, त्या जरूर पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण आता ह्याच्यात कढई तापली आहे. आता मी बारीक करते गॅस आणि तेल घालते. आपण तेल थोडंसं जास्त घेणार आहोत या प्रकारामध्ये. किंचित 4 चमचे घेतले मी, जवळजवळ 4 टीस्पून. ह्याच्यात आपण आता या हिरव्या मिरच्या घालणार. तेल तापलंय. कांदा घालूया आपण. एवढा कांदा नाही वापरणार मी. हे 4 चमचे मी कांदा घेतलाय. हा थोडा परतून घेते मी. ह्याच्यात मी लसूण टाकणार आहे आता. ही सर्व लसूण जाईल ह्याच्यात. आता आलं घालते. झटपट कुकरीमध्ये हा प्रकार फार आवडत आहे आमच्या सारस्वत लोकांमध्ये. जेव्हा अचानक कोणी पाहुणे येतात आणि आपल्याकडे करायचं असतं फक्त बोंबीलच असतात, मग अशा प्रकारे आपण त्याची हे भुजणं करू शकतो
आणि त्या भुजण्यामध्ये भात पण चालतो आणि पोळ्या पण चालतात. म्हणजे चपाती बरोबर पण हा चांगला लागतो आणि भाताबरोबर पण चांगला लागतो. 1 पॉट कुकरी, एकच करायचं हे, बाकी भाजी वगैरे काहीच करायची नाही. याला कोशिंबिरीची पण आवश्यकता नाही. पानात आपण कोशिंबीर नाही तर देतो सर्वसाधारणपणे. ह्या प्रकारामध्ये कोशिंबिरीची वगैरे आवश्यकता नसते. थोडी पावडर टाकते मी धणे जिऱ्याची आता. एक 1.5 चमचा. मंदविस्तवर हे थोडंसं आपण आता परतून घेणार आहोत. हे मला असं वाटतं थोडं तेल कमी पडले. आपण ते तेल घालू आणि थोडं ह्याच्यात किंचित तेल घालू ह्याच्यात. थोडं जास्त तेल लागतं याला. साधारण 8 चमचे आपण टाकलं तेल. छानपैकी लसणीचा वास सुटलाय. त्याच्यात आपण आता हळद पावडर आणि तिखट घालणार आहोत. तिखट आपल्या आवडीनुसार आपण घालावं, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे. या बोंबलाला आपण हे जे बोंबील आहेत ह्याला आपण आधी मीठ लावलेलं होतं, त्यामुळे आपण जरा बेताने मीठ घालावे ह्याच्यात. नंतर परत ॲड करता येतं आपल्याला मीठ. छान भाजलं गेले आहे. आता मी ह्याच्यात हे चिंचेचं कोळ आहे ते घालणार आहे. चिंचेचं कोळ घातलं. आता मी ह्याच्यात बोंबील ॲड करते. बोंबील हा प्रकार फार नाजूक असतो, त्यामुळे आपल्याला जरा हलक्या हाताने सगळं करावं लागतं, म्हणून मी हा छोटा चमचा घेतलाय. आणि मंद विस्तवावर आपण सगळं करतोय. अतिशय नाजूक प्रकार आहे हा फिशमधला. म्हणजे पापलेट जितकं नाजूक असतं ना त्याच्यापेक्षाही नाजूक हे बोंबील असतात.
हे अशा प्रकारे पहा कसा रंग आलाय छानपैकी, आणि लगेच शिजतो बोंबील, अगदी झटपट शिजणारा प्रकार आहे हा. आता मी थोडं ह्याच्यात हे बोंबील होईपर्यंत थोडंसं पाणी घालणार आहे. आपण मोजून घालूया पाहिजे तर. हे छोटी वाटी, बोंबील ह्याला पण थोडं पाणी सुटतं, त्यामुळे आपण पाणी थोडं कमीच घालणार आणि अगदी हलक्या हाताने ते आपण बाजूला करून त्याला शिजायला थोडंसं स्पेस देणार आहोत. हल्लीच्या मुलांचा, हल्लीच्या पिढीचा फार आवडता शब्द आहे, मला जरा स्पेस द्या ग्रो व्हायला. तो शब्द मी इथे वापरते. अगदी एका ह्याच्यात शिजतात लगेच. आता मी ह्याच्यात हे ओलं खोबरं किसलेलं घालते. वाटलेलं नाही आहे, हे नुसतं खिसून घेतलेलं आहे. आपल्याला पाहिजे तेवढं आपण घालू शकतो आवश्यकतेनुसार, पण असं थोडंसं दबदबीत व्हायला पाहिजे. ते खोबरं बरंच पाणी खेचून घेतं, म्हणून मी थोडं कमी घालते. हे खोबरं घातलं की हे अशा प्रकारे तयार होईल. काढताना आपण हलक्या हाताने हे तुकडे काढावे, आणि हा जो रस आहे हा भाताबरोबर छान लागतो. खोबरं जवळजवळ शिजत आलं आहे त्याच्यावर घातलेलं. आता आपण कोथिंबीर घालूया. कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे मी. कोथिंबीर घातली तर मग आपल्याला साधारण किती जण आहोत आपण आणि किती लागेल आपल्याला त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपण त्याच्यात थोडंसं पाणी वाढवू शकतो आणि खोबरंही वरून घालू शकतो. ते वाढतं. म्हणजे समजा आयत्या वेळी आणि 2 जण आले तर मग परत करत बसायला नको. त्याच्यातच थोडंसं खोबरं घालून थोडं पाणी ॲड केलं की झालं काम. हे करण्याचं मी आज मनावर घेतलं आहे, कारण का माझी मुलगी आली आहे माहेरपणाला. तिला हे फार आवडतं, म्हणून मी हे रात्रीच्या जेवणाचं बेत आहे. आपण आता कसं झालं पाहू. गॅस बंद करते मी. मीठ कसं झालंय ते पाहण्यासाठी मीठ पाहते. मस्त. थोडं मीठ कमी आहे, आपण थोडं ॲड करू त्याच्यात. अगदी थोडं किंचित, कारण बोंबील जरासं मीठ जास्त असतं त्याच्यात असं म्हणतात. त्यामुळे मीठ घालताना जरा सांभाळून घाला. आणि थोडं तिखट पण झालंय माझं हे भुजणं. हे अशा प्रकारे आपण भुजणं तयार केलं आहे. किती पटकन झालं पहा. अगदी मला वाटतं 10व्या मिनिटाला तयार आहे आपलं भुजणं. गरम गरम भात आणि हे भुजणं, बस रात्रीचा हा मेनू. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज, अँड प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू व्हेरी मच.